बीड जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे तिथं मोठ्या प्रमाणावर पवनचक्की प्रकल्पांचं काम सुरू आहे। मात्र याच पवनचक्की प्रकल्पाच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे। लोकशाही मराठी या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट घेऊन आलाय। बीडमधील पवनचक्की प्रकल्पाचं वास्तव सांगणारा पाहूया। बीडमधील पवनचक्की प्रकल्पांचं काय आहे वास्तव? पवनचक्की प्रकल्पामुळे संतोष देशमुखांची हत्या। बीड जिल्ह्यात 8 खासगी कंपन्यांचे पवनचक्की प्रकल्प। बीडच्या मस्साजोगमध्ये 6 डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पावर गोंधळ झाला आणि त्यानंतर 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या झाली। बीड जिल्ह्यात 8 खासगी कंपन्यांकडून पवनचक्की प्रकल्पांचं सध्या काम सुरू आहे। ऑगस्ट 2022 ते जुलै 2024 दरम्यान 285 पवनचक्क्यांची नोंद। बीड तालुक्यात 92, पाटोदा तालुक्यात 131, केज तालुक्यात 58 तर धारूर तालुक्यात 4 पवनचक्क्या। गेल्या 13 महिन्यात 8 खासगी कंपन्यांकडून 285 पवनचक्क्या। डोंगराळ जमीन असल्यानं बीडमध्ये पवनचक्की प्रकल्पांना पसंती। मात्र खंडणी आणि संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीडमधील पवनचक्की प्रकल्पांना आता विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। पवनचक्की प्रकल्पामुळे ही दुसरी हत्या झाल्याचं बीडमधले नागरिक सांगतायत। तर बीड जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पच नको असा पवित्रा बहुजन विकास मोर्चानं घेतलेला आहे। हा पवनचक्कीचा पहिला मर्डर नाही, त्या बीड जिल्ह्यामध्ये हा दुसरा मर्डर पवनचक्कीचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पवनचक्कीमुळे वाद निर्माण होऊन मर्डरसारखे प्रकार घडत आहेत आणि त्यामुळं विकास होण्यापेक्षा माणसं मारण्याचाच हा प्रोजेक्ट आहे असं दिसू लागलेलं आहे। त्यामुळं हा प्रोजेक्टच बंद करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझ्या संघटनेचं मत बनलेलं आहे। पवनचक्की बसवण्यासाठी जागेची पाहणी केली जाते। पुण्यामध्ये नोंदणी आणि त्यानंतर जमीन मालकाशी करार होतो। 25 वर्षांसाठी करार केला जातो। 10 ते 15 लाख रुपये एक रकमी दिले जातात। वर्षाकाठी 2 लाख रुपये दिले जातात। प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत, त्यानुसार करार आणि रक्कम दिली जाते। नापीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदाच होतो। बीड जिल्ह्यामध्ये पवनचक्की प्रकल्प चालकांचा मनमानी कारभार सुरू आहे। 1.5 वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे या प्रकल्पांवर शासकीय नियंत्रण असणं गरजेचं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। पवनचक्क्या आम्ही बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाहीत। माझं असं म्हणणं की गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार या पवनचक्क्याविषयी बोलत आहोत। आज जरी लोकप्रतिनिधी किंवा बोलत असले या पवनचक्क्याविषयी, तरी शेतकऱ्यांविषयीवर होणारा अन्याय पवनचक्क्या कंपन्याकडनं मनमानी कारभार होतो। तर माझं असं म्हणणं की या पवनचक्क्या बंद करणं म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे। त्या पवनचक्क्यांना विरोध करण्यापेक्षा या ठिकाणी जे पवनचक्क्या येत आहेत त्यांच्यावर शासनाचं, पोलीस प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं नियंत्रण असायला पाहिजे। साधारणपणे 2010 सालापासून बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात पवनचक्की प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली। बीड जिल्हा अवर्षणग्रस्त असल्या कारणामुळे या ठिकाणी जर असे प्रकल्प येत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, कारण त्यातून रोजगाराची निर्मिती होते। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखी घटना घडल्यानं या कंपन्यांना पायबंद घालणं कठीण बनल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। या भागामध्ये अशा प्रकारचे जर का प्रकल्प येणार असतील तर त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे, कारण त्याच्यामधून रोजगार निर्मिती होते। त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात दळणवळणामुळं या ठिकाणी रोजगारासोबतच अर्थकारण देखील चालतं। मात्र अशा काही जर का घटना घडल्या तर या घटनांमुळं अशा कंपन्यांना येण्यासाठीच पायबंद घालायचा अशी भूमिका काही लोक घेत आहेत, हे चुकीचं आहे। बीड जिल्ह्यात मोठे प्रकल्प नसल्यानं रोजगार नाही आणि त्यामुळं अनेक जण मोठ्या शहरांची वाट धरतात। बीड जिल्ह्यात जर असे प्रकल्प येत असतील आणि रोजगार निर्मिती होणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। त्यामुळं हत्या प्रकरणासारख्या घटना घडल्यामुळं इथं येणाऱ्या उद्योगधंद्यांवर मर्यादा येतील किंवा इथं उद्योगधंदे येणारच नाहीत आणि त्यामुळेच हा भाग मागासलेलाच राहू शकतो। या सगळ्याचं राजकारण न करता सरकारच्या नियंत्रणाखाली अशा प्रकारचे प्रकल्प राबवण्याची मागणी आता स्थानिक करतायत। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।